मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. हॅलो श्याम मामा पुढे या. पटेल चला इकडे. हॅलो. बोलो स्वामीनारायण भगवान की जय. बोलो लक्ष्मीनारायण देव की जय. बोलो राधा कृष्ण देवानी जय. प्रिय सावदावासीय नागरिक बंधू आणि भगिनी, आज सावदा शहराच्या दृष्टीनं दुग्ध शर्करा योग आहे. दुर्गा मातेचं आगमन आपल्या शहरामध्ये होत आहे. त्याच सोबत वडताल इथून आलेला भव्य रथ वडताल द्विशताब्दी महोत्सवाअंतर्गत आमंत्रण देण्यासाठी आपल्या शहरामध्ये आलेला आहे. आपण इथे आरती करून लगेच पुढच्या प्रदक्षिणेसाठी प्रयाण करणार आहोत. लक्ष्मीनारायण देव व हरिकृष्ण महाराज यांची छबी. स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण. सहजानंद स्वामी महाराजनी जय. चालू करा शास्त्री. विश्वमेतत् व्यवस्थितम स्वामी नारायण श्रीमान स्वयं विजय तीतराम. बोलिए लक्ष्मी नारायण देवानी जय. थकल्या काय? जोरात एक वेळा बोला हरिकृष्ण महाराजनी जय. तुम्ही तर फक्त एक दिवस, एक तास, 4 तास, आम्ही 4 दिवस झाले पूर्ण दिवस चालत आहोत आणि त्यावेळी पण असा आवाज. बोला घनश्याम महाराजनी जय. खूप सुंदर आजचा हा पवित्र दिवस. स्वयं हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मी नारायण देव आज आपल्या अंगणमध्ये, आपल्या ह्या परिसरामध्ये आलेले आहे. त्या प्रसंगी उपस्थित परमपूज्यपाद भगवत स्वरूपदासजी स्वामी मोहराड्यावरून आलेले आहे. परमपूज्यपाद प्रेमप्रकाशदासजी स्वामी मालोदवरून आलेले आहे. सोबत आपल्या मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी स्वामी इथे उपस्थित आहे. सोबत शास्त्री स्वामी मुरली मनोहरदासजी, शास्त्री स्वामी योगेंद्र प्रसाददासजी स्वामी, हरिकृष्णदासजी स्वामी, हरिप्रियदासजी स्वामी, ईश्वर स्वामी, आपले गिरीश भगत, जगदीश भगत, स्वराज भगत, सर्व हरिभक्त, सर्व संतचरणी वंदन. सर्व भाविक हरिभक्तांना जय स्वामीनारायण. आजचा हा पवित्र दिवस. तुमच्यामध्ये वडतालला किती जण गेले आहे? सर्व? मीच बाकी राहिला का? आजपर्यंत आपण हरिकृष्ण महाराज, लक्ष्मीनारायण देव यांचं दर्शन घेण्यासाठी वडताल पर्यंत जातो. 400, 500 किलोमीटरचं अंतर कापून. परंतु आज स्वयं हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मीनारायण देव आपल्याला ह्या सावद्या परिसरामध्ये स्वयंवरून दर्शन देण्यासाठी इथे आलेले आहे. हे आपलं मोठं अहोभाग्य आहे. विशेष म्हणजे की आज आपल्या ह्या गावामध्ये आमंत्रणचा रथ आलेला आहे. आमंत्रणचा रथ का? तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की आपले वडतालवासी हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मीनारायण देव या मंदिराला 200 वर्ष पूर्ण होत आहे. वडताल म्हणजे आपल्या स्वामीनारायण संप्रदायाचं हृदय म्हटलं गेलेलं आहे. आपल्या सत्संगाचं हृदय आहे, जीवन प्राण आहे. आणि त्या हृदय प्राणामध्ये स्वयं हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मीनारायण देव धर्मभक्ती वासुदेव सोबत विराजमान आहे. त्या वडतालचा महिमा तर अद्भुत आहेच. आपण कथाच्या माध्यमातून रोज ऐकतच असतो. परंतु शॉर्ट आणि स्वीट संपूर्ण विश्वामध्ये एकमात्र एक वडताल असं आहे की स्वयं भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्या हस्ते स्वतःचं स्वरूप वडतालमध्ये पधरवलेलं आहे. आणि सोबत लक्ष्मीनारायण देव जिथे माता लक्ष्मीजी
यांनी भगवान नारायणला पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षापर्यंत तप केलं होतं आणि भगवान नारायणला प्रसन्न केलं होतं की तुम्ही पती रूपामध्ये मला प्राप्त व्हा. आणि दुसरं वर मागितलं होतं की इथे एक मंदिरची उभारणी झाली पाहिजे आणि त्या मंदिरामध्ये मला तुमच्या सोबत स्थान भेटायला पाहिजे. आणि हे दोन वर भगवान स्वामी नारायण यांनी माता लक्ष्मीजीला दिलेले होते. आणि कालांतराने कलियुगामध्ये ज्यावेळी भगवान स्वामीनारायणचं ह्या भूमीवर प्रागट्य झालं, फिरत फिरत भगवान वडतालला आले आणि त्यावेळी ज्या पूर्वी स्वयं लक्ष्मीजीला वर दिलं होतं, वचन दिलं होतं, त्या अनुसार आता वडतालमध्ये जिथे लक्ष्मीजी माता विराजमान आहे तिथे लक्ष्मी नारायण देव यांची प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. आणि सोबत सोबत रणछोडरायजी आहे की स्वयं द्वारकावरून भगवान द्वारकाधीश सच्चिदानंद स्वामीच्या प्रेमाला वश होऊन आपल्या वडतालमध्ये येऊन स्थायी झालेली आहे. सुंदर गोमती तिथे स्थायी झालेली आहे. असं हे पवित्र वडताल धाम आणि त्या वडताल धामचा द्विशताब्दी महोत्सव आज आपल्या अंगणामध्ये आमंत्रण घेऊन आलेला आहे. खूप सुंदर तुम्हाला कल्पना करून देतो की हा उत्सव कसा आहे. तर 800 एकर मध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. किती? 800 एकर. 8 एकर नाही बरं का, नाही तर पुन्हा डीजे कन थोडं कान साफ करून देतो. 800 एकर म्हणजे तुम्हाला माहित आहे त्या उत्सवाची अनुभूती, त्याची परिमिती, त्याचं स्वरूप केवढं विशाळ असेल. तर असा हा सुंदर उत्सव आहे ज्यामध्ये आपल्याला कथा वार्ताचा लाभ भेटेल. हजारो संत त्या उत्सवामध्ये सहभागी होतील. अमेरिका पासून तर ऑस्ट्रेलिया पर्यंतचे आपले जे काही भक्त आहे ते सर्व भक्तगण त्या उत्सवामध्ये येणार आहे. तर ह्या कथा वार्ताचा लाभ घेण्यासाठी, संत दर्शनचा लाभ घेण्यासाठी, हरिभक्तांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आवर्जून तिथे आपल्याला वडतालला जायचं आहे. खूप सुंदर हा उत्सव आहे. आणि जर आपण ह्या उत्सवामध्ये गेले नाही तर आपल्यासारखा दुसरा दुर्भाग्य अन्य कोणीच नाही. किती जण येणार आहे? सर्वे? मला पण घे जा, नाही तर मीच बाकी राहून. कारण की सावद्यामध्ये खाली झाले, मग सावद्याची राखवाडी करण्यासाठी लागेल ना कोणी. बिलकुल चिंता करायची नाही. तुम्ही 500 पण गेले तर बिलकुल चिंता करायची गरज नाही. कारण की आपली रक्षा, आपली चिंता करणारे स्वयं हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मी नारायण देव तिथे वडतालमध्ये बसलेले आहे. कोणाच्या घरी लग्न असलं तर तुम्ही पत्रिका लिहित असता आणि ते पत्रिका जर दूरवरचा कोणी व्यक्ती असला, नातेवाईक असला, तर ते पत्रिका आपण दुसऱ्याला देतो की भाऊ हे जरा तुम्ही त्या सावद्याचे आहे ना, तर त्या सावद्याला त्या फलाण्या त्या व्यक्तीला देऊन द्यायचा. परंतु कोणी व्यक्ती आपला अत्यंत नजीकचा असला, आपल्या हृदयाशी असला, अत्यंत आपला त्याच्यासोबत प्रेमाळ स्वभावाचा एक स्नेहबंधन असलं तर आपण काय करतो, त्याचा स्वतःच त्याची जे काही चिठ्ठी आहे ते चिठ्ठी स्वतः लिहिता आणि ते चिठ्ठी स्वतः घेऊन आपण त्या व्यक्तीच्या घरी आमंत्रण देण्यासाठी जातो. का? की आमच्या घरी लग्न प्रसंग आहे, तुम्ही या आवर्जून आपल्या ह्या लग्नामध्ये उपस्थित व्हायचं आहे. आणि तुमच्या भाषेमध्ये सांगतो, तुम्ही लग्न पत्रिकामध्ये ते खालते नोंद लिहिता, आमच्या मामाच्या लग्नाला जलूल जलूल यायचं बरं का. तर तो भाव घेऊन भगवान हरिकृष्ण महाराज आणि लक्ष्मी नारायण देव आज आपल्या गावामध्ये, आपल्या ह्या परिसरामध्ये आलेले आहे की मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव आलेला आहे. तर त्या उत्सवामध्ये आपल्याला सर्वांना खास खास आमंत्रण आहे. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही. आपल्याला तिथे जाऊन हा उत्सव त्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून चिंता करायची नाही. ज्याच्या घरी लग्न असतं त्याला चिंता, दुसऱ्याच्या घरी लग्न असलं तर तुम्हाला होते का चिंता की तिथे गेल्यानंतर मी काय खाईल, कुठे राहील. आपल्याला माहितच आहे वांग्याची भाजी भेटणारच आहे, बरोबर. गंगाफळ, गोवानं गंगाफळ खाल्लाय. फक्त शरत एक अशी की जर आपल्याला तिथे जायचं असेल, आपण जास्ती संख्येमध्ये असेल तर आपली नावची नोंदणी आपल्याला आपल्या मंदिरामध्ये कोठारी श्री जवळ करवायची आहे. तुम्ही किती व्यक्ती जाणार आहे, कोणत्या तारीखला तिथे जाणार आहे,
किती दिवस तुम्ही तिथे थांबणार आहे आणि तिथून पुन्हा स्वतःच्या घरी केव्हा परत येणार आहे अशी व्यवस्थित डिटेल तुम्ही आपल्या मंदिरामध्ये कोठारी श्रीजवळ नोंदवून द्यायची आहे का की जेणेकरून तुमची तिथे उतारा व्यवस्था व्यवस्थित होऊ शकते. तिथे खानदेश प्रदेशाची विविध प्रकारची व्यवस्था राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु एक प्रक्रिया म्हणून अव्यवस्था निर्माण होणार नाही त्यासाठी तिथे आपल्याला नाव नोंदवायचं आहे. तर अजून वेळ आहे, अजून आपल्याजवळ 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये आपण नाव नोंदवून द्यायचं आहे जेणेकरून आपली तिथे व्यवस्थित सुखरूप व्यवस्था होईल. सोबत आमच्या सोबत जगदीश भगत आलेले आहे. हा रथ संपूर्ण गुजरात फिरून मुंबई फिरून मुंबईवरून पुण्यावरून नाशिकवरून मालेगाव धुळे जळगाव होऊन भुसावळला आला 3 दिवसापूर्वी. तर भुसावळवरून आम्ही त्या रथासोबत आपले सर्व गाव ह्या परिसरातले भुसावळवरून पाडळसावरून सोना सावखेडाहून बामणोदवरून चिखली बुद्रुक चित्रे खुद्रुक आणि भालोद त्यापासून मालोद दुसऱ्या दिवशी मोहराळा कोरपावल कठोरा सातवत कोळवद सर्व यावल होऊन आज सकाळी आपले चितोडा सांगवी हिंगोणा फैजपूर आणि सावदा एवढे गाव फिरत हा रथ आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तर एवढा वेळ हे आमचे पार्षद जगदीश भगत त्यांनी ह्या रथासोबत फिरून दिलेला आहे. हे त्यांची सेवा आहे. आपल्याला फक्त 7-8 दिवस ऍडजस्ट करायचे आहे. म्हणून आपण पण त्या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून आपलं पण जीवन धन्य होईल, आपल्याला पण सेवाचा अवसर एक प्राप्त होईल. म्हणून व्यवहार काम धंदे तर आहेच, संपूर्ण जीवन चालणार आहे, परंतु हा लाभ आपल्याला दुसऱ्यांदा भेटणार नाही. भगवान स्वामीनारायण यांनी ज्यावेळी या मंदिराची स्थापना केली प्रतिष्ठा केली त्यावेळी आपण उपस्थित होतो का? 300 वर्षाचा उत्सव होईल त्यावेळी आपण उपस्थित राहू का? परंतु भगवंताची कृपा झाली की 200 वर्षाचा उत्सव आपल्या डोळ्यासमोर साजरा होत आहे. आणि जर त्या उत्सवामध्ये जर आपण नाही गेलो तर आपल्यासारखा दुर्भागी अन्य कोणीच नाही. तर आवर्जून सर्वांनी ह्या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे. सर्व संतांना पार्षदांना आपण एक वेळा टाळ्यांचा गजर करूया. विशेष आज आमच्या सोबत हे 3-3, 4-4 दिवस आमचे मयूर देवकर भाऊ आहे, कोमल आहे, कुशाल आहे, उमा काका आहे. हे सर्व स्वतःचे काम धंदे सर्व सोडून सोबत मनू होता. मनू हे सर्व हरिभक्त आमच्या सोबत 4-4 दिवसापासून स्वतःचे काम धंदे परिवार सोडून फिरत आहे. त्यांच्यासाठी पण आपण एक वेळा टाळ्यांचा गजर करूया. आणि सुंदर आज आपल्या गावामध्ये हा दिंडी उत्सव
ચોગલા વાળા છે
लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.